मजा आया। और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ओके, तर गाइस आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत। जसं की तुम्ही व्हिडिओ बघितला तर व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे। जर तुम्हाला पण अशाच प्रकारे व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर जास्त काही तुम्हाला करायचं नाही, फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे। आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत। तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि जे काही व्हिडिओ एडिटिंगमध्ये मी मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही, सिंपली जायचं आणि डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। जे काही व्हिडिओ एडिटिंगमध्ये मी मटेरियल यूज करत असतो ते सर्व काही इथं टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्हाला टेलिग्रामच्या आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। डिस्क्रिप्शनमधून जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम आला तर टेलिग्रामवरती राहुल पटेल सर्च केलं तर आपला चॅनल येऊन जाईल, जॉईन करून घ्या। आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील, पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्हाला इंस्टावरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा, कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच डेंजर ट्युटोरियल बघायला मिळतील। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करू। ओके, तर गाइस आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला क्रिएट न्यूचं ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर तुम्हाला इथं 3 नंबरचा रिस्यू 1.1चा रिस्यू सिलेक्ट करायचा आहे। सिंपली यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले एक तुम्हाला तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर सिंपली मी इथनं माझ्याकडे जो फोटो आहे तो फोटो मी सिंपली इथनं एक ॲड करून घेतो। तुम्हाला तुमच्याकडे जो फोटो असेल तो तुमचा फोटो तुम्हाला सिंपली इथनं ॲड करायचा आहे। बघू शकता मी फोटो ॲड केलेला आहे। फोटो ॲड केल्याच्या नंतर याला तुम्हाला परफेक्टपणे कैची साईडचा ऑप्शन दिसत असेल, बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याला परफेक्टपणे असं झूम करायचं आहे, एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करून घ्यायचं। ठीक आहे, इथं डबल मायनसचा ऑप्शन दिसत असेल, याला इक्वल करायचं आहे, ओके करायचं। ओके केल्याच्या नंतर यावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला कॅप्चरचं ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं कॅप्चर अँड सेव्हवरती तुम्हाला क्लिक करून याला सेव्ह करून टाकायचं। ठीक आहे, त्यानंतर या फोटोला तुम्हाला करायचं काय, परत पुढे यायचं आहे। इकडे मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आणखीन एक फोटो तुम्हाला सिंपली इथनं ॲड करून घ्यायचा। तर मी आणखीन एक फोटो ॲड करून घेतो। माझ्याकडे जो फोटो आहे तुम्हाला तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे। ठीक आहे, सिंपली तर आपण आणखीन एक फोटो ॲड करून घेऊया। जसं की मी हा वाला फोटो ॲड करून घेतो। हा फोटो ॲड केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला कैची साईडच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि याला पण अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करून टाकायचं। ठीक आहे, केल्याच्या नंतर इथं तुम्हाला डबल मायनसचा ऑप्शन असेल, याला इक्वल करायचे आणि पुढं स्क्रॉल करायचं, डबल कॅप्चरचा ऑप्शन असेल यावरती क्लिक करून याला कॅप्चर करून टाकायचे। एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, डायरेक्टली बॅक यायचं आहे, काइनमास्टरच्या होम पेजवरती यायचं आहे। होम पेजवरती आल्याच्या नंतर परत तुम्हाला क्रिएट न्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तर 9.16चा हा 2 नंबरचा रिस्यू सिलेक्ट करून नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे। बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ सिंपली तुम्हाला 3 ते 2 सेकंदापर्यंत घेऊन टाकायचा आहे। तर आपण 3.5 सेकंदापर्यंत घेऊन टाकूया परफेक्टपणे। ठीक आहे, बघू शकता इथपर्यंत आणि तुम्हाला याच्याला कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि समोरील पार्ट कट करून टाकायचा अशा प्रकारे। एवढं केल्याच्या नंतर परत तुम्हाला इथं लेअरचा ऑप्शन असेल, या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि आता जे फोटो आपण कॅप्चर केलेले यामधला जो पण फोटो तुम्हाला 1 नंबरला ठेवायचा असेल तो फोटो सिंपली तुम्ही ॲड करून घेऊ शकता। तर सिंपली आपण हा वाला फोटो ॲड करून घेऊया। फोटो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारे याला झूम करून टाकायचं आहे। झूम केल्याच्यानंतर या फोटोला तुम्हाला अशा प्रकारे ठेवायचं। ठीक आहे, आणि एकदम परफेक्टपणे मध्यभागी ॲड केल्याच्यानंतर याला तुम्हाला असं स्क्रॉल करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे। ठीक आहे, तर एकदम परफेक्टपणे झालेला आहे। त्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं, आपल्याला याची साईज छोटी करायची आहे। ठीक आहे, आणि यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर जायचं, एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्यानंतर एक डुप्लिकेट तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे, साईज आपल्याला छोटी करायची। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे या रेशीमध्ये लाईनमध्ये असं दिसलं पाहिजे। ठीक आहे, बघू शकता। आणि या परत आपल्याला खाल्ल्या छोट्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर जायचं, डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे आणि एक डुप्लिकेट आपल्याला याच रेशीमध्ये वरती स्क्रॉल करायचं आहे। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे दिसत असेल झालेलं आहे। त्यानंतर परत तुम्हाला लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर परत आपल्याला जो 2nd नंबरचा कॅप्चर केलेला फोटो होता तो फोटो सिंपली तुम्हाला असा ॲड करायचा। ठीक आहे, बघू शकता। आपण याची लेंथ बघून घेऊया सर्वात पहिले, एवढीच याची पण साईज करून घेऊया। ठीक आहे, आणि याला तुम्हाला अशा प्रकारे इथं असं ठेवायचं। ठीक आहे, याला एकदम परफेक्टपणे ठेवायचं असं। ठीक आहे, यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला, 3 डॉट जाऊन याचा पण डुप्लिकेट सिलेक्ट करायचा। डुप्लिकेट सिलेक्ट केल्याच्यानंतर हा डुप्लिकेट छोटा करायचा आहे आणि तुम्हाला त्याच्या हिशोबाने इथं ॲडजस्ट करायचा। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे झालेला आहे। परत आपल्याला याचा डुप्लिकेट करायचा आहे। डुप्लिकेट केल्याच्यानंतर हा डुप्लिकेट आपल्याला सिंपली इथं खाली ॲडजस्ट करायचा आहे। ठीक आहे,
बघू शकता अशा प्रकारे. एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता आपल्याला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं ओव्हरऑल ॲनिमेशन दिसत असेल, यावरती क्लिक करून तुम्हाला इथं लार्जच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. सॉरी, आपल्याला खालून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जेवढे पण हे फोटो आहे या फोटोवरती तुम्हाला हा वाला ॲनिमेशन देऊन टाकायचा. ठीक आहे, बघू शकता खालून 2 नंबरवाला. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर सर्व फोटोवरती आपल्याला देऊन टाकायचं ओव्हरऑल ॲनिमेशनमध्ये येऊन खालून 2 नंबरचा. परत आता हे खाल्ले फोटो सुरू होत आहे, तर यामध्ये पण ओव्हरऑल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि डायरेक्टली लास्टचा फोटो आपल्याला इथं ॲड करायचा. ठीक आहे, सॉरी, लास्टचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा अशा प्रकारे. तर आपण सर्व याच्यावरती ॲड करून टाकूया. तर आता बघू शकता तुमचा व्हिडिओ इथं कशा प्रकारे यामध्ये इफेक्ट लागून जाईल, बघून घ्या. बघू शकता अशा प्रकारे इथे इफेक्ट लागून जाईल. त्यानंतर तुम्हाला सिंपली शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. ज्या पण साईजमध्ये करायचा असेल त्या साईजमध्ये एक्सपोर्ट करून घेऊ शकता. आणि अजून मग तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर आपल्याला परत होमपेजवरती यायचं आहे. काइनमास्टरच्या होमपेजवरती आल्याच्या नंतर क्रिएट न्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. 9.16चा रेसिव सिलेक्ट करायचा आणि ओके नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओके करायचे. ओके केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, आता सर्वात पहिले तुम्हाला तुमचे 6 फोटो ॲड करायचे, फक्त आणि फक्त 6 फोटो. तर मी फोटो ॲड करून घेतो. फक्त 6 फोटो ॲड करायचे. फोटो ॲड झालेले. त्यानंतर परत तुम्हाला इथं बघू शकता ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल, या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथं आपल्याला सर्वात पहिले आता ऑडिओ ॲड करून टाकायचं. तर आपण ऑडिओ ॲड करून घेऊया. तर एकदम सोपं आहे. ऑडिओ ॲड झालेला आहे इथे बघू शकता अशा प्रकारे. ऑडिओ ॲड झाल्याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, सर्वात पहिले आपण याला प्ले करूया. तर इथनं बीट सुरुवात होती. एकदम सोपं आहे, तुम्हाला दिसत असेल बघू शकता. इथं आपल्याला इथनं समोरील पार्ट कट करायचा आहे. काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर आता जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ आपल्याला इथं ॲड करायचा. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. ॲड केल्याच्या नंतर इथं बीट बघायची आपल्याला. तर इथपर्यंत बीट आहे. ठीक आहे, तर सिम्पली तुम्हाला इथं यावरती क्लिक करायचं, समोरील पार्ट कट करायचा. ठीक आहे, अशा प्रकारे एकदम सोपं आहे, जास्त काही हार्ड नाही. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर परत तुम्हाला पुढं बघायचं आहे आणि याची बीट कुठनं सुरुवात होते ते बघायचं. ठीक आहे, तर परत आपण बघून घेऊया. तर इथनं सुरुवात होती. तर अशा प्रकारे तुम्हाला कट लावून घ्यायचा आणि तो व्हिडिओ ॲड करून समोरील जिथपर्यंत बीट आहे तिथपर्यंत ठेवायचा आहे. तर सर्व फोटोवरती तुम्हाला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. आता लास्टपर्यंत तुम्हाला स्टेप समजलेलीच असेल. ठीक आहे, तर इथं बघू शकता इथपर्यंत हा बीट आहे. तर इथपर्यंत ठेवायचं आणि याचा पण सर्व पार्ट कट करायचा. तर आता मी सगळ्या फोटोवरती ॲड करून घेतो परफेक्ट. तर बघू शकता सर्व फोटोवरती आपण परफेक्टपणे ॲड केलेला आहे आणि तर जिथपर्यंत आपला ऑडिओ आहे तिथपर्यंत ठेवूया आणि हा फोटोचा समोर पार्ट कट करून टाकूया अशा प्रकारे. एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघू शकता 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि क्वालिटी जे इफेक्ट तुम्हाला हा बिटस्कॅन ॲप्लिकेशनमधून डाउनलोड करून घ्यायचा. जर ॲड करता येत नसेल तुम्हाला काइनमास्टरमध्ये तर सिम्पली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही हा इफेक्ट ॲड करू शकता. आणि यामध्ये तुम्हाला 2 नंबरचे इफेक्ट सर्व फोटोवरती ॲड करायचा. जेवढे पण फोटो आहेत त्या सर्व फोटोवरती तुम्हाला 6 फोटोवरती क्वालिटीचे मला 2 नंबरचे इफेक्ट ॲड करायचे. आणि जर तुम्हाला ॲड करता नसेल काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे क्वालिटीचे इफेक्ट कसा ॲड करायचा, तो व्हिडिओ बघून तुम्ही क्वालिटीचे इफेक्ट काइनमास्टरमध्ये ॲड करू शकता. आणि हा इफेक्ट तुम्हाला काइनमास्टरमध्ये मिळणार नाही. याच्यासाठी तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. सर्व काही प्रोसेस मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता क्वालिटीचे इफेक्ट कसा ॲड करायचा. तर आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनून रेडी झालेला आहे. तुम्हाला करायचं काय, सिम्पली तर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला इथनं एक व्हिडिओ दिलेला आहे मी, तो टेम्पलेट व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता आम्हाला काहीच्या साईडच्या ऑप्शनमधून तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं आणि खाली ब्लेंडिंग दिसत असेल, ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत एकदा तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं मी एक बॉर्डर PNG दिलेली आहे, ती बॉर्डर PNG ॲड करायची. काहीच्या साईडच्या ऑप्शनमधून फुल स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं आहे, खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं, तुम्हाला परत स्क्रीनवरती सोडायचं आहे आणि याची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. घेतल्याच्या नंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं, परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जो पण तुमचा लोगो असेल तो लोगो सिम्पली तुम्हाला ॲड करायचा. आणि व्हिडिओमध्ये लोगो खूप इम्पॉर्टंट असतो, तेव्हाच समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे. तर लोगो पण आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आणि आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला जास्त काही करायचं नाही, या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल त्या साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करून घेऊ शकता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम झाला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती तुम्हाला असेच डिजिटल ट्युटोरियल बघायला मिळतील. तर चला भेटूया नवीन डिजिटल ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.
इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके, मुझे चाहिए ही चाहिए, तो लाइक मारो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना।